नमस्कार। 9व्या माळेची वनस्पती आहे शतावरी आणि 9वी देवता आहे सिद्धिदात्री। शतावरी स्त्रियांना तर खूप परिचित आहे। तिला स्त्री सखी असं म्हणतात। ती बल्य आहे, मधुर रसात्मक आहे, पाककाळी पण ती मधुर आहे आणि थंड आहे। ती रसायन आहे, म्हणजे सगळ्या धातूंची पुष्टी करणारी आहे। पाचन संस्थेमध्ये ती वापरता येते। ती अनुलोमक आहे, पचनाला सहाय्य करते। ती मांसधातूचं पचन जे आहे ते खूप उत्तम प्रकारे करते। रक्तगामी आहे, जास्त वेळा रक्तस्राव झाला आणि जो अशक्तपणा येतो तो पण शतावरीने खूप चांगल्या पद्धतीने भरून येतो। इतर रक्तपित्तामध्येही ती वापरली जाते, कारण ती मांसधातूला बल्य आहे, त्यामुळे त्याच्या आधीचा रक्तधातू जो आहे तो ती नक्कीच चांगला करते। ती पुष्टी देणारी आहे, स्नायूंना बल देणारी आहे। वातव्याधीमध्येही ती वापरली जाते। वातव्याधीमध्ये ती वेदनाशामक म्हणून काम करते। त्यामुळे शतावरीने सिद्ध तेल जे आहे ते अभ्यंगासाठी जर वापरलं तर वातव्याधीतल्या वेदना ज्या आहेत त्या नक्कीच कमी होतात। ती मेध्य आहे, मेंदूचं दौर्बल्य जे आहे ते ती कमी करते। अशा तऱ्हेने शतावरी जी आहे ती सगळे धातू पुष्ट करते आणि रसायन आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये ती स्तन्यजनन आहे। पाळीच्या काही तक्रारी असतील तर त्या पण व्यवस्थित होण्यासाठी शतावरी वापरली जाते। बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की पुरुषांमध्ये शतावरी वापरावी का? तर हो, पुरुषांमध्येही शतावरी वापरता येते, कारण स्तन्यजनन हे तिचं कार्य जे आहे ते फक्त त्या काळापुरतंच आहे। इतर वेळेला ती बल देणारी आणि पुष्टी देणारी असल्या कारणाने पुरुषांमध्येही शतावरी वापरता येते। तर अशी ही स्त्री सखी शतावरी। नमस्कार।